महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। आज तुम्ही तर टेस्टी बिर्याणी इथं आला आहात, इथली बिर्याणी वगैरे टेस्ट केली आहे, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? बिर्याणी टेस्ट केली आहे, छान अशी टेस्ट आहे आणि ही बिर्याणी खाल्ल्यामुळे आपल्या पोटालाही त्रास होत नाही, या प्रकारचे केमिकल वगैरे काही नाही आहे आणि आपली रुचकर आणि चविष्ट अशी बिर्याणी आहे। तर तुम्ही कोणती बिर्याणी खाल्लेली आता? मी व्हेज बिर्याणी खाल्लेली आहे। काय वाटलं तुम्हाला व्हेज बिर्याणीबद्दल? अगदी सगळ्यांपेक्षा वेगळीच टेस्ट आहे त्याची आणि छान वाटली। व्हेज बिर्याणीमध्ये काय होतं त्याच्यात? व्हेज बिर्याणीमध्ये पुलाव, शेंगा, बटाटे खूप सारे होते। ठीक आहे, तुमचं नाव सांगा? माझं नाव गणेश जाधव। काय करता तुम्ही? मी फोटोग्राफर आहे, तिथून जात होतो, तुम्ही तर ओपनिंग पाहिली यांची, तर टेस्ट करावं म्हटलं, खूप छान टेस्टी बिर्याणीचं आम्ही नाव ऐकून आलेलो आहे आणि टेस्टी बिर्याणी खूप प्रसिद्ध आहे आणि भरपूर लोक याचा स्वाद घेत आहे आणि आम्ही पण भरपूर वेळेस टेस्ट घेतलेली आहे आणि एक नंबर टेस्ट आहे आणि व्हेज आणि नॉन व्हेज हे दोन्ही बनवलं जातं, पण वारकरी संप्रदायासाठी हे वेगळं बनवलं जातं आणि नॉन व्हेज हे वेगळं बनवलं जातं। टेस्ट एक नंबर वाटलं। वैशिष्ट्य म्हणजे कोळशावर बनवलेली आणि एक स्पेशल मसाला त्यांनी वापरलेला असतो। खाण्याबद्दल तुम्ही एक वेळेस आवश्यक भेट द्या आणि त्याची एक स्वाद घ्या। इथं बिर्याणी शॉपची ओपनिंग होती, टेस्टी राईड बिर्याणी। जेवणाचा स्वाद घेतला का? हो, घेतलाय ना। काय वाटतं तुम्हाला? काय सांगाल? काहीतरी इतरांपेक्षा काहीतरी वेगळं आहे, काहीतरी कोळशावरती बनवली जाते। बाकीच्या टेस्ट मध्ये या टेस्ट मध्ये फरक आहे। मी सिटी मधल्या भरपूर बिर्याणी खाल्लेल्या आहे, पण या बिर्याणी मध्ये त्या बिर्याणी मध्ये काहीतरी खासियत आहे। बस लोकांना सांगेल की एकदा या टेस्ट करा, एक तुम्हाला नक्की आवडेल। माझं नाव विशाल पाटील। काय करता? मी बँकेत आहे। टेस्टी बिर्याणी जेवणाला एक वेळेस अवश्य वेळेस भेट द्यावा। तर इथं आलो, बिर्याणी खाल्ली, बघितली, खूप छान टेस्ट होती बिर्याणीची।
कारण माझ्या मित्राकडून मला माहीत झालं होतं. खूप मित्र माझे म्हणत होते की टेस्टी बिर्याणी खाल्ली का, टेस्टी बिर्याणी. त्याच्यामुळे मग इकडे आलो मी आणि टेस्टी बिर्याणी खाल्ली. खूप छान बिर्याणी आहे. बिर्याणी खाल्ल्यानंतर कसं वाटलं? खूप छान होती सर बिर्याणी, एकदम मस्त छान. रायता खूप छान आहे. माझं नाव ज्ञानेश्वर नारायण शिंदे. तुमचं टेस्टी बिर्याणी शॉपचं उद्घाटन झालेलं आहे का? काय तुमच्याकडे विशेष काय झालं? इकडं फार हॉटेल वगैरे भरपूर आहे, परंतु ग्राहकांनी तुमच्याकडे यावं काय विशेषता काय आहे? सर आमच्याकडे असं विशेष म्हणजे आमच्याकडं आम्ही म्हणजे कोळशावर बनवतो सर्वप्रथम. म्हणजे काय आजकाल गॅसवर बाकी पदार्थ बनताय, आम्ही त्याच्या कोळशावर बनवतो. जसं गावाकडच्या पद्धतीनुसार आम्ही कोळशावर बनवतो, हायजेनिक बनवतो. प्लस बरोबर व्हेज बनवतो. आमच्याकडे व्हेज असतं वारकरी लोकांसाठी, जे नॉनव्हेज खात नाही त्यांसाठी आम्ही बनवलंय. आमच्याकडे व्हेज असतं. व्हेज आम्ही एकदम हायजेनिक पद्धतीने बनवतो. पूर्ण त्याचे भांडी वगैरे पाणी वगैरे पूर्ण स्वच्छ प्रकारे बनवतो. काही नाही काही मिक्सिंग होत नाही. बरेच ठिकाणी हॉटेलमध्ये काय मिक्स मध्ये असतं. पूर्ण व्हेज नॉनव्हेज म्हणल्यावर पूर्ण मिक्स लोकांची भावना झालेली आहे. व्हेज नॉनव्हेज म्हटलं की मिक्स मध्ये असतं. आमचा तसा प्रकार नाही. आम्ही पूर्ण वेगवेगळे सेपरेट भांडे वगैरे पूर्ण नाव वगैरे टाकून बनवलेले. पूर्ण ज्याचे भांडे तेच असतं आमच्याकडं. त्याच्याकरता आमच्याकडे स्पेशलिटी ती आहे. म्हणजे विशेष म्हणजे आमच्याकडे हायजेनिक आवडली, टेस्ट आवडली. आणि स्वतः म्हणजे आमच्या कुक नाही, आम्ही स्वतः दोन्ही मालक आहे. आम्ही स्वतः कुकिंग करतो, स्वतः बनवतो आणि स्वतः प्रॉपर त्या गोष्टीमध्ये लक्ष देतो. त्याच्यामुळे कस्टमर आमच्याकडे जास्त प्रकारे हे होतं, अटॅक होऊन जात. असं आहे हे हा मसाले वगैरे सर आम्ही स्वतः हाताने स्वतः प्रॉपर आम्ही होममेड बनवतो सर. पूर्ण तेल वगैरे आम्ही सोयाबीन तेल जमिनीचं वापरतो. चांगल्या प्रकारचं ब्रँडेड तेल वापरतो आम्ही. लोकलचं तेल वगैरे काही वापरत नाही. पाणी वगैरे पूर्ण ब्रँडेडच आहे पूर्ण. ही आता आमची तिसरी शाखा आहे. मेन शाखा आमची पहाटे कॉर्नरला आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये. आणि आता ही पिसादेवी मध्ये 3 नंबरची शाखा आहे. आणि 2 नंबरची शाखा आमची शिवाजीनगरला आहे. अशा वगैरे आमच्या अजून शाखा भरपूर वाढणार आहे, जेणेकरून आपला मराठी माणूस पुढे जाणार या उद्योगामध्ये आणि प्रत्येकाला रोजगार भेटणार. आमचं या उद्देशानं आम्ही या शाखा वाढवतोय. प्रत्येकाला प्रोत्साहन करतोय की बाबा तुम्ही या आमच्याकडे या, शिका आणि आम्ही तुम्हाला मदत पण करू. जे लागले आम्ही स्वतः मदत करू. तुम्हाला रोजगार पण भेटेल आणि सर्व गोष्टी आम्ही प्रॉपर तुम्हाला सर्व गोष्टी हे करून देऊ. टेस्टी बिर्याणी हेच माध्यम आपण का निवडलं? टेस्टी बिर्याणी असं माध्यम आहे की या बिझनेस मध्ये बिर्याणी क्षेत्रामध्ये आपला माणूस नाहीये. त्यामध्ये काय त्याच्यामुळे आम्ही हा व्यवसाय निवडला टेस्ट. आणि टेस्टचे नाव असं दिलं की जेणेकरून काही प्रॉपर आम्ही या गोष्टी घडू. टेस्टी बिर्याणी नावाला टेस्ट लोकांपर्यंत पोहोचू. स्टुडंट आणि युवा पिढीला काय सांगायला आपण? हा स्टुडंट आणि युवा पिढीला असं आहे की त्यांनी काय ते आजकाल स्टुडंट लोक युवा पिढी आहे बेरोजगार फिरताय. त्यांनी काय ना थोडं या क्षेत्रामध्ये फिरल्यापेक्षा या क्षेत्रामध्ये उतराव असं म्हणणं आहे माझं त्यांच्यासाठी. काय नाव आपका? क्या बात है? कैसी का है आप? कर्नाटक के इधर आके मैं महाराष्ट्र में आके कम से कम 28 साल हो गया मेरे को, और औरंगाबाद में 18 साल हो गया, संभाजीनगर में. ये अभी ये लोगों को सबको मिलके मैं अभी इतना साल से कर रहे. हाँ नहीं, मैं नौकरी से कम 18 साल से, अभी बिजनेस से अभी 3 साल से उतरा हुआ है. इतना ही बताऊंगा, ऐसे रोजगार ऐसे ही मिल जाते. आने का एक बार सीख लो, अपन भी आपको क्या मदद करने का वो कर देंगे. बस इतना ही. आज टेस्टी बिर्याणीचं उद्घाटन झालेलं आहे. काय सांगणार सर याबद्दल? साधू संतांच्या कृपेने, आई वडिलांच्या आशीर्वादाने छत्रपती संभाजीनगर पिसादी रोडवर टेस्टी बिर्याणी आज हे उद्घाटन झालं. उद्घाटनाला सन्माननीय जालना आणि छत्रपती संभाजीनगरचे खासदार साहेब सन्माननीय डॉक्टर कल्याण काळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन झालं. संत मंतांच्या कृपेने आज सकाळपासून गडगंज अशी भीड ह्या हॉटेलवर लोकांची वर्दळ आहे. मेन रस्ता असल्या कारणाने आणि विशेषतः वारकरी संप्रदायाचं एक फलित त्यांनी जोपासलेलं आहे की जो माळकरी असेल त्याला वेगळं कसे औषध देतील, जो नॉनव्हेज त्याला वेगळं कसं देतील, ते पत्ते ह्या लोकांनी पाळलेले. विशेषतः ऋषी लहाने हा सताळ पिंपरी फुलंब्री तालुक्यातील आहे विद्यार्थी होता आणि धनंजय बांबर्डे हाही एक संभाजीनगरला एक उद्योगाच्या माध्यमातून आलता. पण त्यांनी उद्योग दुसऱ्याकडे काम न करता स्वतःच आपण उद्योग तयार करून 10 लोकांच्या हाताला काम कसं देईल हे माध्यम त्यांनी अवलोकन केलं. हरिभक्तपरायण जगन महाराज आहेत, चेअरमन नारायणराव आहेत, सरपंच पवार साहेब होते, सोमनाथ पाटील करपे तालुका अध्यक्ष, उद्धव सेना
ही मंडळ येते आणि सर्व वारकरी संप्रदाय, सर्व पक्षाच्या, सर्व समाजाच्या वतीनं या लेकरांना यांचा उद्योग मोठा होऊन भरभरीत हो आणि दुसऱ्या लोकांना ती चालना घेऊन, प्रेरणा घेऊन आपण स्वतःचा उद्योग उभा करू अशी सर्वांच्या वतीनं आणि आपण मीडिया बांधवांच्या वतीनं त्यांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.